नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओत घर ऑर्गनाइज्ड राहण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स शेअर करत आहे। ज्यात पहिली टिप ती म्हणजे नेल पेंटचं कलेक्शन आपल्या सगळ्यांकडेच असतं आणि त्या जर डायरेक्ट ठेवल्या तर पसारा खूप होतो। तर त्यासाठी मी असा टीनचा डबा घेतलाय जो दिवाळीत गिफ्ट मध्ये मिळाला होता। या डब्याला मी छान रंग दिलाय आणि आता नेल पेंट संदर्भातल्या ज्या पण वस्तू आहेत त्या आपण सर्व एका ठिकाणी ठेवून घेऊ। जसे की नेल पेंट रिमूव्हर आहे, टिश्यू नॅपकिन आहे, कॉटन आहे, सोबतच सर्व नेल पेंटचे कलेक्शन हे सर्व एकाच डब्यात छान ऑर्गनाइज्ड राहतील। त्यानंतरची दुसरी टिप म्हणजे इयरबड हे पिशवीत जरी आले तरी ते काढताना त्रास होतो। एक काढायला गेलो की लगेचच सर्व बाहेर पडतात। पिशवी लवकर खराब होते, ती ऑर्गनाइज्ड करता येत नाही। तर त्याचा पण आपण सेपरेट बॉक्स असला की आपल्या सोबत घरातल्या मेंबर्सना पण तो पटकन सापडतो। यासाठी इथे मी मिल्कशेकचा जो ग्लास असतो तो घेतलाय। आजकाल मिल्कशेक, कोल्ड ड्रिंक अशाच ग्लास मध्ये मिळत असतात। तर हे ग्लास क्वालिटी डेली यूज साठी योग्य नसते। तर आपण काय करू शकतो की फेकून न देता यात आपण इयरबड ठेवू शकतो आणि मेन म्हणजे स्ट्रॉ साठीची जी जागा असते त्यातून पटकन आपल्याला एक इयरबड काढता येतो। जर आपल्याकडे असे ग्लास नसतील तर इतर कुठल्याही प्लास्टिक कंटेनरचा देखील आपण वापर करू शकतो। आता तिसरी टिप आहे की टिकली ज्या डब्बीत येते ती डब्बी एकतर खूप छोटी असते। आपण एक टिकली काढायला गेलो की बऱ्याचदा टिकल्या आपल्या खाली पडून जातात आणि क्वालिटी पण लो असते। टिकलीची जी डब्बी असते ती पण तुटून जाते। तर ह्यासाठी मी माझा जो कॉम्पॅक्ट पावडरचा डब्बा होता मेकअपचा, ती खाली झाल्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर मी टिकली ऑर्गनायझर म्हणून वापर करते। यात आरसा असल्यामुळे टिकली लावायला खूप छान सोपं होतं। पुढची टिप ती म्हणजे हल्ली ऑनलाईन शॉपिंगमुळे आपल्याकडे भरपूर कार्डबोर्ड बॉक्स जमा होतात। तर आपण या बॉक्सचा देखील खूप छान वापर करू शकतो। इथे मी माझ्या मुलीचे जे बेबी पॅन्ट्स असतात ते ठेवण्यासाठी केलाय। त्याचा लुक वाढवण्यासाठी फक्त फ्लोरल पेपर जे असतात ते चिकटवलं आहे, ज्याने एकसारखा लुक येईल। आणि याच्या व्यतिरिक्त याच्यात आपण कपडे, हँकरचिप्स देखील ठेवू शकतो आणि या बॉक्सचा खूप छान वापर करू शकतो। त्यानंतरची पुढची टिप हँगिंग प्लांटर आहे, ज्याला मी प्लांटर म्हणून न वापरता ऑर्गनायझर म्हणून वापर केलाय। तो कसा म्हणजे माझ्या मुलीचे जेवढे पण सॉक्स आहे, हात रुमाल हे अगदी छोटे छोटे असतात। तर हे सर्व एका जागी राहण्यासाठी मी याचा वापर केला आहे आणि कपाटात आपण हे हँग करू शकतो। तर अशा रीतीने कपाटाची आपण वर्टिकल स्पेस देखील वापरू शकतो आणि मुलांचे घाई गडबडच्या वेळेस डायरेक्ट आपल्याला पटकन तो इझिली अवेलेबल देखील होतो। बऱ्याचदा आपण लहान मुलांचे कपडे हे बॉक्स मध्ये वगैरे ठेवले की बॉक्स उघडल्यानंतर मग आपल्याला काढू शकतो। तर तेवढा वेळ न हे करता डायरेक्ट आपण इथे हात टाकला की घेऊ शकतो। तर इतकं इझी होऊन जातं। यासोबत अजून एक हँगिंग प्लांटर मी बाजूला ठेवला आहे, जिथे मार्केटहून आल्यानंतर माझे ज्या काही ॲसेसरीज असतात ते पटकन काढून इथे ठेवायला इझी असतं। जसं की वॉच आहे, बांगड्या आहेत, तर ते इकडे तिकडे न ठेवता मी इथेच हँग करून ठेवते। सवडीने मग मी त्यांच्या अप्रोप्रिएट जागेवर ठेवत असते। आता टिप नंबर 6 म्हणजे हल्ली कुल्हडचा ट्रेंड खूप वाढला आहे। चहा देखील कुल्हड मध्ये मिळतो आणि पिझ्झा देखील अशाच मातीच्या पॉट मध्ये मिळतो। तर हे माझ्याकडे मटका कुल्फीचा पॉट आहे, ज्याला फेकून न देता याचा वापर मी कॉइन ठेवण्यासाठी करते। वरच्यावर जे सुट्टे पैसे आपल्याला लागतात ते सर्व कॉइन मी इथेच ठेवून घेते। त्यानंतर देवासाठी जे तेल वापरतो ते तेलाची बॉटल प्लास्टिक मध्ये येते। तर त्याचा उपयोग मी क्लिप आणि हेअरबँड ऑर्गनायझर म्हणून करते। यासाठी मी इथे असं घरच्या घरी एक ऑर्गनायझर बनवलं आहे आणि माझ्या सिंक एरिया जवळ ऑर्गनायझर नव्हतं, तर इथे मी अशा कमांड हुकच्या सहाय्याने लावून घेतलंय आणि यात आपल्याला हव्या त्या वस्तू ठेवू शकतो। इथे मी माझे जे हेअर क्लिप्स आहे, हेअर बँड्स आहेत ते एका बाटलीमध्ये ठेवलं आहे
आहे आणि एका बॉटलमध्ये लिप बाम आहे, काजळ आहे, अशा वस्तू ठेवून घेतल्या आहेत. तर या व्यतिरिक्त आपण आपल्या कुठल्याही इतर छोट्या मोठ्या वस्तू देखील इथे ठेवू शकतो. आणि अजून झाडं लावण्यासाठी तर हे ऑर्गेनायझर अजून खूप छान दिसतं. तर हे ऑर्गेनायझर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा रीतीने माझे सर्व छोट्या छोट्या वस्तू एकाच ठिकाणी येऊन जातात. नेल कटर देखील मी इथेच ठेवून देते, एकतर ते लहान मुलांना दिसत नाही आणि यूज पण छान होतो. आता पुढची टिप 8वी आहे, ती म्हणजे प्लास्टिकच्या ज्या छोट्या मोठ्या बरण्या असतात तर याची क्वालिटी एवढी खास नसते, त्यामुळे लवकर खराब होतात. तर याचा वापर मी माझ्या मुलीची खेळणी ठेवण्यासाठी करते. जसं इथे ही सर्व फळं आहेत ते बाहेर डायरेक्ट ठेवले की एकतर त्याच्यावर धूळ चिकटते, खेळणी खराब होतात. तर अशा रीतीने न ठेवता आपण एक मोठ्या बरण्यांमध्ये भरून ठेवलं की सर्व एका जागी सेट राहतो आणि वस्तू खराब पण होत नाही. फक्त बरणी धुतली किंवा पुसून घेतली की आपलं काम होऊन जातं. तर या रीतीने मी आईस्क्रीम कंटेनर्सचे पण वापर खेळणी ठेवण्यासाठी केला आहे. जसं की हा गोल डबा आहे माझ्याकडे, तर याच्यामध्ये मी छोटे जे बॉल असतात ते सगळे ठेवून घेतले आहेत. त्याच सोबत अजून एक असा आईस्क्रीम कंटेनर आहे. तर अगदी छोटी छोटी हे असतात, ब्लॉक्स असतात, ते सर्व ठेवण्यासाठी मी या कंटेनर्सचा वापर केला आहे. प्लास्टिक कंटेनर फेकून न देता आपण त्याला चार्जिंग कॉर्ड, बॅटरी असे घरचे इतर साहित्य ठेवण्यासाठी पण नक्कीच याचा वापर करू शकतो. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा. आणि हो, ज्यावेळी सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूला असलेला बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.